गीत रामायण शाळेत असताना इयत्ता 8वी किंवा इयत्ता 9वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात ग दी माडगूळकरांविषयी वाचलं होतं. रामजन्मावर गीत रचण्याचा ते प्रयत्न करत होते आणि अख्खी रात्र विचारमंथन करूनही त्यांना काही सुचतच नव्हतं. पण पहाट होत असताना त्या आल्हाददायक वातावरणात फायनली त्यांच्या लेखणीतून शब्द उतरले. पेंगुळल्या आतपात जागत्या कळ्या, काय काय करीत पुन्हा उमलल्या खोळ्या, उच्च रसे वायू त्यास हसूनी बोलला, राम जन्मला ग सखे राम जन्मला. गदिमांनी रचलेली आणि सुधीर फडके अर्थात बाबूजींनी संगीतबद्ध केलेली ही 56 गीतांची रचना ऐकली की आजही एकदम तृप्त झाल्यासारखं वाटतं. हा आपला अनमोल ठेवा. यापासून नवी पिढी दूर जाऊ नये, त्यांच्यावरही मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचे संस्कार व्हावेत यासाठी पुण्यातील एक सशक्त माध्यम अर्थात दैनिक पुण्यनगरी सादर करत आहे. कोहिनूर प्रस्तुत गीत रामायण. सहप्रायोजक कृष्णा डायग्नोस्टिक, महेश मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. तर पुणेकर हो आणि पिंपरी चिंचवडकर हो, येताय ना गीत रामायण ऐकायला? गुरुवार दिनांक 2 एप्रिल सायंकाळी 5 ते 8. स्थळ ग दी माडगूळकर सभागृह, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. प्रवेश मोफत, प्रवेशिका आवश्यक.